कार मंडळी, शोभा स्वाद मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, मी तुम्हाला उन्हाळी वाळवणाच्या मध्ये एक रेसिपी दाखवली होती. सांडगे, आपले मिश्र डाळीचे सांडगे दाखवले होते. तर त्या सांडग्याची भाजी दाखवायला मला वेळच मिळाला नव्हता. तर आज आपण ती सांडग्याची भाजी कशी बनवतात ती बघूया. चला, तर आपल्याला मिश्र डाळीचे सांडगे बनवायचे म्हटलं रे बघा, मी सांडगे घेतलेले थोडेसे. 2 कांदे आहे, खोबरं आहे, लसूण आहे, कोथिंबीर आहे, अद्रक आहे, हळदी पावडर, हा कांदा लसूण मसाला आहे, घरगुती बनवलेला मसाला आहे, हा मालवणी मसाला आहे, धना पावडर आहे, सफेद तीळ, मीठ आणि तेल. मंडळी, आपण सर्वात प्रथम कांदे भाजायला टाकू. म्हणजे कांदे भाजीपर्यंत आपल्या वड्या भाजतील, बाकीचा मसाला भाजून निघेल आपला एकदम छानपैकी. ही सांडग्याची भाजी ना इतकी चविष्ट लागते ना. अरे बघा, असं मध्ये चीर पाडायची कांद्या आणि नंतर कांदे भाजून घ्यायचे, म्हणजे ना भाजी एकदम छान होते. असे आतून कांदे भाजले जातात. तर अशा पद्धतीने मी कांदे भाजून घेणार आहे. असं थोडंसं पातळ कापून घेतलेलं आहे. हा गावठी लसूण घेतलेला आहे. त्याच्या साली काही काढलेल्या नाही आहे मी, कारण त्याच्या साली एकदम पातळ असतात, त्यामुळे मी काही साले काढलेले नाही आहे. तर मी आता तोपर्यंत थोडंसं अद्रक वगैरे चिरून घेते आणि आपण मसाला भाजून घेऊ. आता आपण तेल टाकून घेऊया आणि असं मस्तपैकी मसाला भाजून घेऊ. तर मी तेल टाकून घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण मसाला भाजून घेणार आहोत. अगोदर एक खोबरं भाजून घेते मी. आता त्या ज्या भाजीमध्ये मला ज्या कढईमध्ये भाजी बनवायची ना, तेच कढईमध्ये मी मसाला भाजून घेणार आहे. आपल्याला मसाला काही जास्त काळा करायचा नाही आहे, कारण आपल्याला जास्त काळी भाजी पण नाही बनवायची. आज थोडीशी लालसर अशी भाजी बनवायची. सांडग्याची भाजी खूप छान लागते. मंडळी, या पद्धतीने मी असं खोबरं थोडंसं लालसर होईपर्यंत भाजून घेतलेलं आहे, कारण आपल्याला आज मसाला थोडासा वेगळ्या पद्धतीने भाजायचा आहे. नेहमी भाजतो ना तसं नाही, कारण प्रत्येक भाज्यांना मसाल्याची पद्धत थोडीशी वेगळी असते. तर मी आता एक खोबरं भाजून घेतलेलं आहे छानपैकी. तर मी आज हिरवी मिरची अजिबात घालणार नाही आहे. फक्त आपल्याला लाल मसाल्यात म्हणजे अशी भाजी छान अशी सरभरीत बनवून घ्यायची. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. आता लसूण पण भाजून घेतलेलं आहे मी. लसूण आणि अद्रक थोडंसं तव्यामध्ये. मंडळी, मी असे थोडेसे कांदे भाजून घेतलेले आहे गॅसवर. मंडळी, आपण कांदा आहे ना थोडासा दाबून घेतलेला आहे मी कढईमध्ये. असं छानपैकी थोडंसं भाजून घेऊया आणि त्याला मी थोडंसं तेल टाकते बघा, कारण थोडंसं तेल टाकलं ना का मस्त एकदम छानपैकी भाजून होईल. तर कांदा आपण लाल करून घेऊ. आता त्याच्यात मी थोडंसं सफेद तेल टाकते. कांदा सफेद तेल चांगले भाजलेले. आता मी काढून घेते सर्व मसाला. आता मसाला आपण थंड होत नाही तोपर्यंत वड्या भाजून घेऊ. आता मी वड्या बघा कोणत्या पद्धतीने भाजून घेणार. तर थोडंसं तेल टाकायचं, गॅस मिडियम करायचा. वड्या जाळायच्या नाही, जळाल्या ना का एकदम करपट भाजी होते. आणि या वड्या मी आता एकदम अशा लाल लाल भाजून घेणार आहे. तर या सांडगे आणि वड्या, आता मी वड्या पण बोलते मध्ये मध्ये, किंवा सांडगे, याला सांडगे पण बोलतात आणि वड्या पण बोलतात, दोन्ही एकच आहे. तर मी अशा पद्धतीने भाजून घेते. थोडंसं तेल टाकून असं खरपूस लाल अशा भाजून घ्यायचे आपल्याला. म्हणजे आपली भाजी, मी फोडणी वगैरे काहीच देणार नाही, कारण आपल्याला सरभरीत भाजी बनवायची याची. अशा पद्धतीने एकदम छान. अशा सुद्धा थोडंसं ते म्हणजे तेल आणि मीठ आणि थोडासा मसाला टाकला ना का खूप छान लागतात त्या वड्या. मला कधी कधी काही नसलं तर मी असेच गरम करते तेलामध्ये आणि थोडंसं मीठ टाकून खाते. मला खूप आवडतं ते, एकदम ठिसूर आणि खरपूस लागतात. अशा पद्धतीने मी भाजून देणार आहे. अशा पद्धतीने भाजून घ्यायच्या. तर मंडळी, आपण हा मसाला भाजलेला एकदम थंड झाला आहे छानपैकी. आता मी हा मसाला एकदम असं बारीक वाटून घेते. आपण सर्व मसाला एकत्र करून भाजलेला ना, तोच मसाला घेतलेला आहे बघा मी.
कांदा, खोबरं, सफेद तीळ, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि धना पावडर वापरणार आहोत, कारण मी आता उन्हाळ्याच्या साठवणीमध्ये ना मसाला, धना पावडर सर्व करून आणलेले आहे. मंडळी आपण थोडंसं पाणी टाकून घेऊ त्याच्यामध्ये, म्हणजे आपल्याला तेलात ना असा मसाला छान बारीक होईल आणि तेलामध्ये परतून घेता येतो. तर मंडळी अशा पद्धतीने आपण मसाला बनवून घेतलेला आहे. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू. तर मंडळी आपण कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ. तर मंडळी मी कांदा, लसूण मसाला टाकून घेतलेला आहे अगोदर आणि थोडासा मालवणी मसाला टाकलेला आहे बघा. मालवणी मसाला टाकते मी थोडासा, थोडी धना पावडर. हे सर्व मी घरगुती बनवलेलं आहे आणि घरगुती बनवलं ना म्हणजे वर्षभर टेन्शन नाही. आता हळदी पावडर. तर आपण हा मसाला थोडासा तेलामध्ये परतून घेणार आहोत. असा मसाला परतला ना का मसाल्याचा सुगंध आणि तरी खूप छान येते. आता आपण जो वाटण केलं होतं ते टाकून घेणार आहे. आपण अशा पद्धतीने मी वाटण टाकून घेते. तर मंडळी आपण असा मसाला छानपैकी परतून घेऊ. आपला मसाला आता परतून झालेला आहे. आता मी त्याच्यामध्ये वड्या टाकून घेते, म्हणजे वड्यांमध्ये पण हा मसाला मुरला जाईल आपला. गॅस मी खूप बारीक केला होता, कारण आपला मसाला लागू नये ना, म्हणून मी गॅस एकदम बारीक केला होता. छान परतून घेतलेला आहे. तेल सुटोपर्यंत मसाला परतून घेतला बघा. आता आपण थोडंसं पाणी टाकून ना असं मस्त मसाला, जे मसाल्यात भांडं आहे ना त्यात मी मसाला वाटून घेतला होता तेच पाणी टाकून घेतलेलं आहे मी थोडा. आता मंडळी आपल्याला आवश्यकतेनुसार मी पाणी टाकून घेणार आहे आणि झाकण लावून शिजायला टाकून देणार आहे. तर आता आपण वाफ दाबून ठेवायची, गॅस बारीक करायचा आणि मस्त शिजवून घ्यायचे. छान भाजी होते बघा ही. हे सांडग्याची भाजी मटणापेक्षा सुद्धा चव भारी. याच्यात मीठ टाकून घेतलेलं आहे, याच्यामध्ये मीठ टाकलं नव्हतं मागाशी. तर आता आपण झाकण लावून छान शिजवून देऊ. भाजी शिजल्यावर तुम्हाला दाखवते शिजली म्हणजे काय आणि कशा पद्धतीने शिजवली जाते. तर मी आता झाकण लावून 5-10 मिनटात गॅस बारीक करून शिजवून जाईल भाजी. तर मंडळी आपली भाजी छान शिजलेली असणार आहे आता, कारण 5 ते 7 मिनटं मी ठेवली होती शिजायला. तर मी बघून घेते आपली शिजली का नाही भाजी. छान शिजली बघा. अशी थोडीशी दाबली ना की लगेच भाजी शिजली जाते. आणि या वड्या आपण एकदम इतक्या मेहनतीने बनवलेल्या आहे सांडगे, तर त्याची भाजी एकदमच उत्कृष्ट लागणार आहे. ही भाजी मी शिजायला टाकली तरी घरामध्ये इतका घरभर वास पसरलेला आहे ना, सुगंध असा भाजीचा, का असं वाटतं काय का शिजतं घरामध्ये एवढं, म्हणजे मटणापेक्षा सुद्धा चव भारी. तर मंडळी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही सांडग्यांची रेसिपी जर बघितली नसेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक पाठवलेली आहे मी. ती लिंक चेक करून तुम्ही बघू शकतात सांडगे कसे बनवतात ते. तसेच सांडगे बनवून अशी सांडग्याची भाजी बनवून बघा आणि एकदम छान भाजी होते अशी. तुम्ही एकदा बनवून नक्कीच बनवून खा म्हणजे. आणि मला कमेंट करून नक्की सांगा का ही भाजी तुमची कशी झाली. खूप छान भाजी होते. तर मंडळी आपण या पद्धतीने सांडग्याची म्हणजे वड्याची भाजी बनवलेली आणि हीच भाजी तुम्हाला टिफिनसाठी सुद्धा एकदम सुकी भाजी म्हणून बनवून देऊ शकतात. तर खूप छान भाजी होते. तर मंडळी आपण दुसरा व्हिडिओ बनवपर्यंत स्वस्त राहा, मस्त खा आणि मजेत राहा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा.